पुळींज पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विराटनगर एक परिसर आहे. या ठिकाणी एक सागर बिल्डिंग जी चाणक्य चौकाच्या परिसरात आहे. तर इथे एका घरामध्ये साधारणतः 22 मार्च ते 13 एप्रिल म्हणजे एक साधारण 20-22 दिवसापासून ते जे फ्लॅट बंद होता त्या फ्लॅटमध्ये त्यांचा म्हणजे दरवाजा उघडून आणि आतमधल्या कपाटामधून कपाटाचं लॉकर तोडून साधारणतः त्यामध्ये कॅश आणि 17 तोळे सोनं अशी मोठी घरफोडी झाल्याबद्दलची माहिती बुळींज पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती. आता ही घरफोडीचं विशेष असं होतं की दरवाजा कुठल्याही प्रकारे फोर्सफुली तोडला गेलेला नव्हता. म्हणजे दरवाजा हा चावीनीच उघडला असावा अशी शक्यता होती. आणि ज्या ड्रॉवरमधून ते दागिने आणि पैसे चोरीला गेलेले होते तर तिथे थोडंसं डॅमेज होतं. तर ज्यावेळेस हे घरमालक सुट्टीवरनं बाहेर गावीवरनं परत आले त्यावेळेस त्यांना ते दिसलं आणि त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला त्याबद्दलची माहिती दिली. आता ही माहिती दिल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती सोन्याचा याच्यामध्ये समावेश होता आणि कॅश पण याच्यामध्ये होती. तर याचा सुद्धा छडा लावण्याचं चॅलेंज बुळींज पोलीस स्टेशनच्या स्टाफ समोर होतं. तर आमची पूर्ण डिटेक्शन टीम आणि आमची सिनियर PI पूर्ण स्टाफ जो आहे बुळींज पोलीस स्टेशनचा यांनी एक चॅलेंज म्हणून याच्याकडे पाहून साधारणतः हा घरफोडीचा तपास करणं सुरू केलं. तपास करत असताना एक अशी एक माहिती प्राप्त झाली की एक साधारण 4-5 महिन्यापूर्वी ते जे रूम ओनर आहेत म्हणजे त्या घराची जी चावी आहे ती चावी बिल्डिंगमध्येच कुठेतरी ती हरवलेली होती. त्यांनी तो बराच शोध घेतला होता परंतु त्यांना ती चावी भेटली नव्हती. म्हणून मग त्यांनी नंतर काही त्याकडे विशेष जास्त लक्ष दिलं नाही. परंतु ज्यावेळेस त्यांना गावी जाण्याची वेळ आली तर गावी गेल्यानंतर त्याच चावीचा वापर करून ती घरफोडी झाल्याची अशी एक प्राथमिक गोष्ट समोर आली. हे आल्यानंतर आणखीन जरा थोडीशी खबरे आणि थोडंसं जरा आसपासचा कानोसा घेऊन आमच्या लोकांनी जरा थोडीशी माहिती घ्यायला सुरुवात केली. तर तिथे एक जरा थोडीशी अशी माहिती आली की एक छोटासा मुलगा आहे, अल्पवयीन मुलगा. हा अल्पवयीन मुलगा साधारणतः त्याच्याकडे काही सोनं आहे आणि तो वेगवेगळ्या ठिकाणी ओळख काढून ते विक्री करण्याचा प्रयत्न करतोय अशी एक जरा गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्यावरून आमच्या लोकांनी जरा थोडीशी पाळत ठेवली आणि पाळत ठेवून एक 2 मुलांना सुरुवातीला ताब्यात घेतलं, ज्याच्यामध्ये हा एक अल्पवयीन मुलगा होता आणि त्याच्याबरोबर एक 19 वर्षाचा इतर एक मेजर असलेला मुलगा होता. यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे ज्यावेळेस विचारपूस केली तर विचारपूस केल्यानंतर मग त्यांनी ती घरफोडी त्या मुलांनी ज्यावेळेस यांची चावी हरवली होती ती चावी त्या मुलाला भेटली होती आणि तो त्यांच्या फ्लोअरलाच म्हणजे समोरच राहणारा होता. त्यांनी ही गोष्ट कोणालाही न सांगता तसंच स्वतःकडे ती चावी ठेवून दिली आणि हे ज्यावेळेस गावी गेले ह्याच्याबद्दलची त्याला पूर्ण कल्पना होती आणि त्या गोष्टीची म्हणजे संधी साधून त्यांनी त्याच्याबरोबर आणखीन त्याचे 3 मित्र, त्याच्यामध्ये एक अल्पवयीन मुलगा आहे आणि एक आणखीन एक मेजर मुलगा, म्हणजे 2 अल्पवयीन मुले जी कॉलेजला शिकतात आणि जी 2 मेजर मुलं त्याचे मित्र यांना सोबतीला घेऊन तर यांनी रात्रीच्या वेळेस उशिरा त्या चावीने त्या रूमचा दरवाजा उघडून आणि आतमध्ये त्या ड्रॉवरमधला हा जो सगळा सोनं आणि कॅश आहे ती कॅश घेऊन पुन्हा दरवाजा लॉक करून त्यांनी मग तिथे तो जो मिळालेला मुद्देमाल आहे तो वेगवेगळ्या लोकांना त्यांनी विकला होता. ही माहिती मिळाली आणि हे आरोपी मिळाल्यानंतर मग सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्याकडे थरो इंट्रोगेशन केल्यावरती
ज्यांना ज्यांना त्यांनी तो मुद्देमाल विकलेला आहे आणि जी काही कॅशची विल्हेवाट लावलेली आहे, तर त्याच्यामध्ये म्हणजे साधारणतः 17-17.5 तोळेच्या आसपास सोन्याची जी घरफोडी झाली होती, त्यापैकी आतापर्यंत 12 तोळे सोन्याची रिकव्हरी आणि साधारणतः ₹80,000 कॅश ही रिकव्हर करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. बाकीची सुद्धा जी रिकव्हरी आहे ती थोड्या दिवसामध्ये ती सुद्धा 100% या गुन्ह्यामध्ये रिकव्हरी होईल. कशासाठी केली होती? साहजिकच आहे, कशासाठी करणार ते, की संधी, बरोबर आहे, त्यांना एकतर ती चावी